नमस्कार मंडळी, मी घेतलेल्या चॅलेंजमधला आज आहे आपला तिसरा दिवस आणि माझी साप्ताहिक होती म्हणून मी घरी आलेली होते. घरी आल्यानंतर मला ना खूप सारे कामं असतात. मग मी सकाळ सकाळी पाणी आणायला गेले होते. तर पाठीमागे जे दिसतं ना तुम्हाला, तो आमच्या आप्पाचा बगीचा आहे. त्याच्यामध्ये अद्रक आहे आणि आमच्या घरच्या समोरचा व्ह्यू असा असतो. आमच्या घराला लागूनच लगेच तळं आहे. ही आहे आमच्या आप्पाची म्हैस आणि ती भूस खाण्याच्या ऐवजी ना ती शिंगाना ते टोपलं उलटं करून सांडून टाकते. त्याच्यानंतर मी आमच्या खालच्या नाडीमध्ये गेले की जे आमचं शेत आहे तिथे माझ्या मम्मीनं मस्त शेंगा वाळू घातल्या होत्या आणि तिकडे नंदन महाराज एकदम मस्त कोवळ्या उन्हामध्ये बसला होता आणि त्यासोबत आमचा कच्चा बदाम कच्चा मँगो परत निमी पण होती. पण खालच्या नाडीमधून मी खायला जामं तोडली आणि खूप दिवसानंतर मी ह्या जामं खाते आणि खरंच खूप हा गोड आहे जाम. आमच्याकडे ना खूप जास्त पाऊस पडला. प्रत्येक शेतामध्ये खूप पाणी आहे आणि ह्या शेताला लागूनच एक गड्डं खणलं आहे. त्याच्यामध्ये त्या शेतामधलं पाणी तिथे ह्या गड्ड्यामध्ये येऊन तुंबतं. म्हणजे एवढा पाऊस पडला की आणखी शेतामधलं पाणी गेलं नाही. तर पावसामुळे ही होती आमच्या शेताची अवस्था, जे की आजकाल प्रत्येक शेतकऱ्याला खूप सहन करावं लागतंय आणि आमची पण तीच कंडिशन आहे. मला परत जायचं होतं ड्युटीसाठी जालन्याला. पहिल्यांदा मी गाडी घरी आणली म्हणून माझ्या आईनं आणि वडिलांनी माझ्या गाडीची पूजा केली आणि खूप भारी वाटलं मला हे बघून. कारण पहिल्यांदा असं काहीतरी झालं की मी घेतलं आहे ते असं मन खुशीनं पूजा करते, म्हणून मी पण थोडीशी पूजा केली आणि माझ्या आजीनं पण पूजा केली. गाडी नवीन आहे आणि इलेक्ट्रिक आहे म्हणून आमच्या दादाला ट्राय करायला दिली. तर दादाला ती गाडी फार आवडली आणि ते जाम तारीफ करत होते, गाडी मस्त आहे, भारी चालते गाडी, मला खूप आवडली. हा होता आपला तिसरा दिवस आणि तुम्हाला हा दिवस कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.